नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, दीर्घकाळ जवळपास 1 वर्ष चाललेलं मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन परवा समाप्त झालं. लाखोच्या संख्येनं मराठा समाज मुंबईकडे कूच करून गेला होता. अत्यंत शेवटच्या टप्प्यातली अंतिम लढाई या निमित्ताने त्यांनी सुरू केली होती. आझाद मैदानावर जाण्यापूर्वीच सरकारला त्याची धडकी भरली होती. सरकारने त्याची दखल घेतली. वाशीमध्ये शेवटी हा समारोपाचा कार्यक्रम झाला आणि 3 मागण्या प्रामुख्याने ज्या होत्या, मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं ही मागणी तर नंतर काही मान्य झाली नाही, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्या सगळ्यांना प्रमाणपत्र वितरित करणं, आतापर्यंत आंदोलकांवरचे सगळे गुन्हे मागे घेणं आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यात सगळे सोयरे, त्यांचे नातेवाईक, आप्त यांचा उल्लेख करणं, पितृसत्ताक, ह्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यात. त्यामुळे याचं उत्तम फलित या आंदोलनाचं निघालं आणि मनोज जरांगे आपल्या परतीच्या प्रवासावर निघाले. परंतु यानंतर लगेच त्या दिवसाच्या सायंकाळपासूनच महाराष्ट्रभर असं एक वातावरण निर्माण झालं की मराठे युद्धात जिंकले पण तहात हारले. आता प्रत्यक्षामध्ये सरकारने त्याचा शासन निर्णय काढला, त्याचा राजपत्रात उल्लेख केला. ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये जे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये त्याचा कायदा केला जाईल, एकमतानं ठराव घेतला जाईल आणि तो केंद्राला कळवला जाईल. आता हे मराठ्यांना आरक्षण मिळू नये या पद्धतीचे जे सुरुवातीपासून अनेक लोक प्रयत्न करत होते, छगन भुजबळ असतील, श्रावण देवरे असतील, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे असतील, ही सगळी माणसं, आता बबनराव तायवाडेंनं त्यांचं स्वागत केलं की हा चांगला निर्णय झाला म्हणून. बहुजनांच्या किंवा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्यात आलं, अशा पद्धतीचं त्यांनी स्वागत केलं. परंतु छगन भुजबळ काही ऐकायला तयार नाही. छगन भुजबळ प्रचंड थैथयाट करत आहेत. अगदी व्यक्तिगत पातळीवर त्या गोष्टी ते नेत आहेत. त्याच्यामुळे एका बाजूला ते सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, सरकार त्यांचं आहे, 40 आमदारांचा मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसचा या शिंदे भाजप सरकारला जाऊन मिळालेला आहे. त्यांनी तिथे कॅबिनेटमध्ये जो काही थैथयाट करायचा आहे तो त्या कॅबिनेटमध्ये जाऊन केला पाहिजे. परंतु तसं न होता ते सगळ्या ओबीसींना एकत्रित घेऊन, समता परिषदेच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन सतत याची दिशाभूल करत राहतात. ते प्रामुख्याने एक मुद्दा मांडत राहतात की कुठेही सर्टिफिकेट देऊन ते जात बदलता येणार नाही. खरं म्हणजे हे मराठी काही जात बदलायला आले नाहीत. कुणबी मराठा हे ऑलरेडी यांची जात आहे. हे एका प्रवर्गात जात आहेत, प्रवर्ग बदलत आहेत. जात कोणीही बदलत नाही आहे. जात बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही किंवा तो बदलण्याचा कोणाला छंदसुद्धा नाही. त्याच्यामुळे ह्या जात बदलता येत नाही किंवा मराठी हे जात बदलता आहेत, अशा पद्धतीचा अपभ्रंश किंवा अशा पद्धतीचा संभ्रम छगन भुजबळ का निर्माण करतात, का पसरवत आहेत, हे कळायला मार्ग नाही. अनेक लोकांनी त्यानंतर शंका व्यक्त केल्या की शिंदेंनी मनोज जरांगेंना फसवलं. अरे, ज्यांनी इतकी वर्ष 1-1.5 वर्ष आंदोलन केलं त्या माणसाला हे स्पष्ट कल्पना आहे. जे काही 52 लाख 54 लाख नोंदी सापडल्या त्याच्या आधाराने प्रत्येकाच्या घरात 4-5 जर पकडले तर 2-2.5 कोटी मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी वर्गात जात असेल. त्याच्या निमित्ताने हा सर्वात मोठा फायदा आहे. या निमित्ताने मराठा समाजाचं एक स्वतःचं आत्मभान निर्माण करणारं गरजवंत मराठ्यांचं, गरीब मराठ्यांचं आंदोलन या पद्धतीने महाराष्ट्रात क्रिएट झालं. गर्दीचे त्यांनी सगळे उच्चांक मोडले, शिस्तीचे सगळे उच्चांक मोडले. इतक्या पद्धतीने एक वातावरण निर्माण होत आहे. सामान्य घरातला माणूस मराठ्यांना एक उत्तम नेता लाभलेला आहे. हे चांगलं लक्षण आहे. पण मराठा समाजातले अनेक नेतेसुद्धा, ज्यांना या सगळ्या याच्यात नेतृत्वपदी मिरवता आलं नाही, ते सुद्धा आता त्याच्यावर किंतु परंतु काढायला त्यांनी सुरुवात केली आहे की प्रत्यक्षात आपल्या हाती काय भेटलं. ह्या नोंदी ज्या भेटल्या त्या आधी होत्या. अरे, आधी होत्या तर गेल्या 70 वर्षात मग या लोकांना मराठा कुणबी म्हणून आरक्षण का मिळालं नाही, याचाही या निमित्ताने विचार केला पाहिजे. आणि प्रामुख्यानं जे ओबीसी म्हणजे छगन भुजबळ ओबीसींचे जे तारणहार स्वतःला समजतात, जे या मराठा आरक्षणाच्या मागे लागलेले आहेत, असं न करता माझं त्यांना आव्हान आहे की गेली 1 वर्ष ओबीसींचं राजकीय आरक्षण जे एका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने
रसातळाला गेलेला आहे. ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषदपर्यंत कुठेही आता ओबीसी आरक्षण नाही, ओबीसी मतदारसंघ नसतात. हे ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी छगन भुजबळ किंवा इतर ओबीसींचे तारणहार काय प्रयत्न करत आहेत? गेल्या 1 वर्षापासून ओबीसींचं गेलेलं राजकीय आरक्षण यावर ओबीसींचे नेते शब्दसुद्धा बोलत नाहीत. ओबीसींचे मोठमोठे एल्गार मेळावे होतात, त्याच्यातसुद्धा कोणी ओबीसींचा नेता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा उल्लेख करत नाही. आधी तुम्ही तुमच्या गेलेलं ओबीसींचं आरक्षण वाचवा, मग कुठं इतर समाजाला जे आरक्षण मिळते आहे त्याच्यावर बोला. परंतु स्वतःच्या समाजाचं आरक्षण वाचवायचं नाही, इतरांचं काहीतरी होते आहे त्यावर मात्र सतत बोलायचं, ते तुमच्या डोळ्यात खटकते आहे. हा मेसेज जो लोकांमध्ये समाजामध्ये जातो आहे, हाही मेसेज जाता कामा नये. या पद्धतीचं काम ओबीसी नेत्यांनी, प्रामुख्याने छगन भुजबळांनी, पडळकरांनी, प्रकाश शेंडगेंनी, हरिभाऊ राठोडांनी, या सगळ्या माणसांनी याच्याकडे आधी बघितलं पाहिजे की आपलं हक्काचं असणारं ओबीसींचं राजकीय आरक्षण का गेलं.